नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरच्या धापेवाडा येथील पोद्दार पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात घडला। अज्ञात वाहनानं समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत। अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं। पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पथक घटनास्थळी दाखल झालं आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं। जखमींना सुरुवातीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आलं। हितज्योती आधार फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेतून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार जखमी हे फेटरी परिसरातून पांढरुणा इथं आपल्या नातेवाईकांकडे जात होते। तिघेही दुचाकीवर ट्रिपल सीटनं प्रवास करत होते। दरम्यान हा अपघात घडला। सुरेश मसराम या 50 वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला तर कविता मसराम आणि कांताबाई चिचामे जखमी आहेत। दरम्यान पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे।